हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला आज आपण पाहूयात कानातले मोती झुमका कसं बनवायचं ते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 0.3 mm चे वायर आणि पक्कड लागणार आहेत. त्यासाठी कटर पक्कड लागणार आहे आणि आपल्याला घुऊ मणी लागणार आहेत. 0.10 mm चे गोल्ड मणी लागणार आहेत. तर हे पहा, असे घुमणी आहेत. चला आपण बघूया कसं तयार करायचे कानातलेचा बेस वगैरे सर्व घेतला आहे, पण तो माझ्याकडनं शूट करायचं राहिलं, ते व्हिडिओमध्ये दाखवायचं, त्याबद्दल मनापासून सॉरी. असं होतात मिस्टेक. मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे ना ज्वेलरी मेकिंगचा. आणि कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडनं स्टँड वगैरे काही नाही. मी हा मोबाईल माझा मिशनीवरती ठेवला आहे आणि तिथून हा व्हिडिओ शूट करत आहे. आणि घरामध्ये कोण नाही एक्स्ट्राचं माणूस की ते मोबाईल धरतील आणि मी सगळं साहित्य वगैरे दाखवण आणि करल. पण मला जसं जमतं आहे तसं मी हे दाखवत आहे तुम्हाला. आपण 0.3 mm ची वायर घेतला आहे आणि घऊ मोती आणि 0. चे गोल्डन मोती आहेत. तर सुरुवातीला आपण घऊ मोती टाकायचा, त्यानंतर गोल्डन मणी टाकायचा आणि ते वायर वरतून खालच्या दिशेने घ्यायचं आहे. मी व्हिडिओ दाखवत आहे तशाप्रमाणेच करायचं आहे. तुम्ही इकडे पाहू शकता मी कसं करत आहे. आणि माझ्या चॅनलवरचा हा माझा ज्वेलरी मेकिंगचा पहिला व्हिडिओ आहे. तर काही चुकलं असेल तर मनापासून मी माफी मागते. आणि कसा व्हिडिओ झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे बघा, मी स्पष्ट तुम्हाला दाखवत आहे की कसं आपण त्या वायर घालायचं आहे घऊ मोत्यामधनं. एकदम चिटकून घ्यायचे ते मणी. त्या मण्यामध्ये अंतर पडलं नाही पाहिजे, नाहीतर मग ते कानातलेच ना पूर्ण त्या फुलाचा लुक चेंज होऊन जातो. त्यामुळे एकदम चिटकून असं नाही का जवळ घ्यायचे आहेत मणी. हे बघा, पूर्ण मी तयार करून घेतला आहे. एकूण 9 घऊ मणी लावले आहेत मी. इथे पाहू शकता किती छान झाला आहे तयार. बघा, तुम्ही असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच करायचं आहे. त्या मण्यांमध्ये अजिबात अंतर पडू द्यायचं नाही. बघा, त्या पूर्ण गोल करून राऊंड करून घ्यायचा आणि ते जे वायर आहे 3 mm चं ते पूर्ण रॅप करून घ्यायचं त्या फुलांना. पाहू शकता तुम्ही मी कशी बनवत आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. हे क्रिस्टल मणी आहे, पिंक कलरचा क्रिस्टल मणी घेतला आहे. तो त्या वायरमध्ये टाकून घ्यायचा. बघा, मी स्पष्ट दिसेल असं तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पण मी जसे दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्ही एकदा पूर्ण साहित्य आणा. तुम्हाला जर माझे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंटमधनं टाका. तुमच्या सपोर्टने मी खरंच नाही का, जर खूप साऱ्या जर कमेंट आल्या ना मला, तर मी खरंच माझ्या चॅनलवरती ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओ चालू करेल. त्यासाठी सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. त्यामुळं सांगत आहे. आणि जे आता ते पूर्ण आपण क्रिस्टल मनीला पूर्ण पॅक करून घेतलं आहे. आणि जे आता मी गोल्ड मनी घालत आहे ते 0. गोल्ड मनी त्या वायरमध्ये टाकत आहे. पूर्ण टाकून घ्यायचे, कारण ते आपल्याला क्रिस्टल मण्याच्या साईडनी लावायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण तसंच करू शकता. माझ्याकडनं बोलण्यात काही चुकत असेल तर माफी असावी प्लीज. हे पहा, असे पूर्ण गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण राऊंड करायचा त्या क्रिस्टल मण्याला. मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणेच करायचं आहे. फूल तयार. एक मणी एक्स्ट्रा झालता म्हणून तो मी काढून घेतला आहे. हे पहा, किती सुंदर असं फूल दिसत आहे. दिसत आहे ना सुंदर? सांगा मला कमेंटमधनं.
बघा आपल्याला ते आता जे आपण गोल्डन मणी लावून घेतले आहेत ना ते पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या फुलामध्ये. मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच पूर्ण अटॅच करून घ्यायचं आहे. खरंच खूप सपोर्टची गरज आहे. माझ्या मेहनतीचं फळ खरंच मला मिळालं पाहिजे. त्यामुळं मला तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं माझे व्हिडिओ शेअर करा, मला सपोर्ट करा. आणि असेच जर तुम्हाला माझे ज्वेलरीचे व्हिडिओ म्हणजे आवडत असतील तर मला कमेंटमधनं सांगा. मी आणखीन नवनवीन डिझाईन घेऊन येईल मी तुमच्यासमोर. आणि एडिटिंग वगैरे माझं बोलण्याचं म्हणजे सांगण्याचं तुम्हाला समजतं का नाही, मी बोललेलं ते सांगत जा कमेंटमधनं मला. हे पहा 2 फूल तयार करून घेतले आहेत. किती छान दिसत आहेत ना, एकदम सुंदर. हे मी स्वतः हातानं तयार केलं आहे, बनवलं आहे. मी खूप सारं कष्ट म्हणजे घेत असते. मला नवीन काहीतरी शिकायला आवडतं. माझ्याकडं भरपूर साऱ्या कला आहेत. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मला खूप साऱ्या कला येतात. तर त्या माझ्या कलेला कुठंतरी दाद मिळाली पाहिजे. कारण मी जेव्हा म्हणजे आता सोशल मीडियावर येऊन मला 3 महिने झाले आहेत. त्याच्या आधी मी माझं घरीच बसून सर्व काही करत होते. तर मला लोकांनी असा म्हणाल तसा सपोर्ट केला नाही. माझ्या कलेला तेवढी दाद दिली नाही. लोकांना असं वाटतं की म्हणजे नाही का हिनं हे काम करते म्हणजे नाही का म्हणजे कलेची त्या किंमत ठेवत नाहीत. समजून जा तुम्ही. तर हे बघा कानातल्याचा बेस आहे. त्या कानातल्याच्या बेसला ते आपण जे फूल बनवलं आहे ना ते पूर्ण फिक्स करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला सर्व करायचं आहे. हे पहा कानातल्याच्या बेसला आपण ते वायर रॅप करून घेत आहोत. लूज ठेवायचं नाही, पूर्ण असं ओढून घ्यायचं आणि पॅक करायचं ते फूल, जेणेकरून ते कानातलं परत नाही का लूज होणार नाही आणि निसटणार नाही. ते फूल व्यवस्थित पॅक होईल त्यासाठी आपल्याला पूर्ण असं वायर ओढून घ्यायचं आहे खेचून. मी ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच करायचं आहे. मला आणखी एडिटिंग वगैरे जमत नाही, तर तुम्ही मला कमेंटमधनं नक्की सांगा. कुठं काही चुकत असेल तर सांगा, मी त्यामध्ये सुधारणा करण्याचा नक्की प्रयत्न करेल. पूर्ण जे ते कानातल्या बेसचे जे होल आहेत ना त्या पूर्ण साईडनी आपल्याला पूर्ण ते वायर पॅक करून घ्यायचं आहे. आणि फुलाला ते एकदम पॅक झालं पाहिजे. इकडं न हललं पाहिजे. कानातल्याचा बेस एका जागेवरच फिट आपल्याला करून घ्यायचा आहे. नाहीतर मग तो लूक कानातल्याचा त्या फुलाचा लूक मग चेंज होणार. त्यासाठी बघा मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्ही ते करून घ्यायचं आहे पूर्ण तयार. पाहू शकता तुम्ही. बघा ते वायर शिल्लक राहिलेले वायर ते पूर्ण त्याला रॅप करून घ्यायचं आहे. आणि आपले कानातले तयार आहेत. कसे वाटत आहेत सांगा मला कमेंटमध्ये. आणि हे आहे कानातल्याची फिरकी. झालं तयार आपले कानातले. किती सुंदर दिसत आहेत ना, सांगा मला कमेंट मधनं. हे बघा हे झुमके माझ्याकडे होते ऑलरेडी तयार करून ठेवलेले. हे कानातले 2 in 1 आहेत. चॅनलला